नमस्ते मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी हॉन्टेड स्टोरी या आपल्या चॅनलवरती. आजची ही गोष्ट विरारमधील एका टॅक्सी ड्रायव्हरची आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाश बिहारहून मुंबईला कामानिमित्त आला होता. परंतु दुसरे काही काम न मिळाल्याकारणाने तो टॅक्सी चालवायचे काम करीत होता. प्रकाश शक्यतो रात्रीची टॅक्सी चालवणे प्रेफर करत असत, कारण यावेळी लांबची भाडी मिळत असत, शिवाय पैसेही जास्त मिळत असत. एवढेच नव्हे तर प्रकाश एका कॅब राईडच्या ॲपवरती सुद्धा रजिस्टर होता. तिथूनही त्याला बऱ्याच रिक्वेस्ट येत असत. रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. विरार स्टेशनवरील टॅक्सी स्टँडवरती पॅसेंजरचा वेट करत होता. अजूनही कोणताही पॅसेंजर त्याला मिळाला नव्हता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती एका राईडची रिक्वेस्ट आली. परंतु ही रिक्वेस्ट थोडी दुरूनच आली होती. शहराच्या बाहेर हायवेजवळील एका पाड्यावरनं ही रिक्वेस्ट आली होती. तेथे पोचायलाच त्याला जवळपास 10 मिनिटं लागणार होते. इतर वेळी प्रकाशने ही रिक्वेस्ट डिनाय केली असती, परंतु आज त्याला एकही पॅसेंजर न मिळाल्याने त्याने नाईलाजाने ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. शिवाय तो पाडा हायवेला लागून म्हणजे शहराच्या थोडा बाहेर होता. त्यामुळे तो थोडा गावाचा एरिया होता. तिथे जायला रस्तेही ठीक नव्हते. त्यामुळे बरेच टॅक्सी ड्रायव्हर तिथे जाणे टाळत असत. परंतु आज नाईलाज असल्याकारणाने प्रकाशने ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि त्याने आपली गाडी त्या दिशेने वळवली. पुढच्या काही मिनिटातच प्रकाश शहराच्या बाहेर पडला आणि हायवेच्या दिशेने गाडी पळवू लागला. काही वेळातच शहर मागे टाकून तो एका सुनसान आणि निर्मनुष्य रस्त्यावरती लागला. तो रस्ता थोडासा कच्चा-पक्काच होता. त्याच्यावर कोणतीही स्ट्रीट लाईट नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि काही ठिकाणी तर मोठे-मोठे वटवृक्ष. या सर्वांच्या मधून प्रकाशच्या गाडीची हेडलाईट त्याला रस्ता दाखवत होती. संपूर्ण किर्र अंधार आणि समोर दिसणारा तो एक निर्मनुष्य लांबच-लांब रस्ता. प्रकाश कोणताही विचार न करता त्या रस्त्यावरती गाडी पळवत होता. अखेर प्रकाश हायवेजवळ पोचला. तिथून रस्त्याला 2 फाटे फुटत होते. त्याने डाव्या साईडचा रस्ता घेतला आणि 2च मिनिटात त्याला रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एक तरुणी भेटली. तिने साधारण पंजाबी ड्रेस घातला होता आणि दिसायला त्यातल्या त्यात ती बरी होती. ती प्रकाशच्या गाडीकडे पाहत होती. त्याने तिच्या बाजूला जाऊन गाडी थांबवली आणि तिनेही काहीच न बोलता मागच्या सीटवर येऊन बसली. प्रकाशने ओ-टी-पी विचारला, परंतु त्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. कदाचित ती आत्ता बोलण्यासाठी कम्फर्टेबल नसावी. तिला उतरताना ओ-टी-पी विचारू या विचाराने प्रकाशने गाडी चालवायला सुरुवात केली. त्यावर तिने सांगितले, "दादा, मी सांगते त्या रस्त्याने चला. रस्ता जवळ पडेल." त्याने होमध्ये मान हलवली. काहीही बोलला नाही, कारण की रात्रीचा डबल चार्ज लागत होता. शिवाय भाडेही लांबचे म्हणजे साधारण अंधेरी साईडचे होते. त्यामुळे त्याला तिथे पोचायला तसेही तासाभरापेक्षा जास्तच लागणार होते. जवळचा रस्ता मिळतो आहे, शिवाय भाडेही पूर्ण मिळत आहे, तर मग उगाचच कशाला सोडा या विचाराने त्याने त्या मुलीचे डायरेक्शन फॉलो करणेच ठीक समजले. 10 मिनिटं हायवेवरती गाडी पळवत असताना अचानक त्या मुलीने डावीकडे गाडी वळवण्यास सांगितली. तो एक कच्चा रस्ता होता. कुठल्यातरी गावाकडे जात होता. त्याने काहीही विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. रस्ता तसा थोडासा खराबच होता. जागोजागी तुटलेला. रस्त्यावरती बऱ्यापैकी खड्डे होते. गाडी आपटत-आपटत चालली होती. परंतु रस्ता जवळचा आहे, हा विचार करून प्रकाशने त्या रस्त्यावरती गाडी चालवणे चालू ठेवले. पूर्णपणे काळोखी तो रस्ता. रस्त्यावरती एकही स्ट्रीट लाईट नाही. शिवाय दुतर्फा झाडी. त्या झाडीतून वाट काढत त्याची गाडी पळत होती. जिथे कुठे रस्त्याला फाटे फुटत होते, तिकडे ती मुलगी त्याला डायरेक्शन देत होती आणि त्या डायरेक्शनने प्रकाश काहीही न बोलता गाडी वळवत होता. जवळपास अर्धा तास गाडी चालवल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्याच्या शेवटी एका जुनाट बिल्डिंगजवळ त्या मुलीने त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. हा एरिया अंधेरीचा तर नाही, हे त्याला लक्षात आले होते. पण कदाचित त्या मुलीचं नंतर मत बदलले असेल आणि तिला दुसरीकडेच कुठे जायचे असेल, या विचाराने त्याने काहीही बोलला नाही. त्याने गाडी थांबवली आणि ती मुलगी गाडीतनं खाली उतरली. त्यावर प्रकाश म्हणाला, "मॅडम, तुम्ही डेस्टिनेशनवरती जरी मला सोडायला सांगितले नसले, तरीसुद्धा तुम्हाला भाडे पूर्ण द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारची बार्गेनिंग होणार नाही. मी आत्ताच सांगतो." असे म्हणत प्रकाश गाडीतनं खाली उतरला. ती मुलगी गाडीतनं उतरून इकडे-तिकडे पाहू लागली. कुठेतरी जाण्याच्या हेतूने तिची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. प्रकाश काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला, "मॅडम, पैसे देताय ना? मला जायला उशीर होतोय. रस्ता खूप खराब आहे. मला परत विरार स्टेशनवरती जाऊन गाडी लावायची आहे." परंतु ती मुलगी प्रकाशकडे सतत पाहतच होती
आता मात्र प्रकाश थोड्या चिडक्या स्वरातच म्हणाला, "मॅडम पैसे द्या, मला जायचं आहे." तेवढ्यात प्रकाशचा फोन वाजला. त्यावरती अननोन नंबरवरनं कॉल आला होता. प्रकाशने एकदा कॉल कट केला आणि तो पुन्हा त्या मुलीकडे पैसे विचारणा करणार एवढ्यात पुन्हा कॉल वाजला. वैतागून प्रकाशने कॉल उचलला. "कोण बोलतंय?" तेव्हा समोरून एका मुलीचा आवाज आला. "दादा, कुठे आहात तुम्ही? मी कधीची तुमची वाट बघते आहे. तुम्ही माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. अजूनही पोहोचला नाही. ज्या हायवेवरती मी एकटी तुमची वाट बघत उभी आहे. इथे संपूर्ण काळोख आहे. माझ्या हातामध्ये सामान आहे. तुम्हाला जर यायचंच नव्हतं, तर कशाला उगाचच माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली?" प्रकाश पूर्णपणे गोंधळला. त्याला काहीही समजले नाही. तोच ती मुलगी पुढे म्हणाली, "मी तुमची गाडी कधीपासून ट्रॅक करते आहे. तुम्ही पहिलेच वळण चुकीचे घेतले आणि कुठल्या दिशेला निघून गेलात. तुम्हाला जर यायचंच नव्हतं, तर मग तुम्ही माझी रिक्वेस्टच एक्सेप्ट का केली? आता एवढ्या रात्री मी पुन्हा दुसरी राईड कुठे बुक करू? एक तर कोणी राईड एक्सेप्ट करायला तयार नाही. तुम्ही केली म्हणून मी निदान जायची हिंमत तरी करते आहे. मी तुमच्यासारख्या टॅक्सी ड्रायव्हरला बरोबर ओळखून आहे. रात्री तुम्हाला दारू प्यायची असते, जुगार खेळायचा असतो, म्हणून तुम्ही वाटेल तेव्हा वाटेल तिथे निघून जाता. अहो, पण अशा वेळी जर तुम्हाला यायचेच नव्हते, तर निदान एक रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची नव्हती ना? मी दुसरी गाडी बुक केली असती. एव्हाना माझा प्रवास सुरूसुद्धा झाला असता." "थांबा, तुम्हाला या गोष्टीचे गांभीर्य असे नाही समजणार. एखाद्या मुलीला रात्रीचं असं एकट्याला निर्मनुष्य रस्त्यावरती बेजबाबदारपणे सोडण्याचा काय परिणाम होतो, ते आता मी तुम्हाला दाखवतेच. तुमच्या गाडीचा नंबर आणि तुमचं नाव ॲपवरती रिपोर्ट करते. शिवाय ही सगळी घटना मी तुमची सोशल मीडियावरती सुद्धा टाकणार आहे. तुमच्या ॲपच्या कंपनीला सुद्धा बरोबर धडा शिकवणार आहे. आता बघाच तुमचे पुढे काय होते ते." प्रकाश काहीच बोलू शकला नाही. "पण ताई, तुम्ही कोण बोलत आहात?" एवढे बोलल्यानंतर ती मुलगी आणखी चिडली. "कोण बोलत आहात? अरे, तू काय खरंच दारू प्यायला आहेस का? तुला समजत नाही मी कोण बोलते आहे? तुम्ही फक्त आता पाहतच राहा तुमच्यासोबत काय होते ते." ती मुलगी खूपच रागावलेली होती. अखेर तिने आणखी 2-3 गोष्टी ऐकून फोन ठेवून दिला. "हॅलो, हॅलो मॅडम, हॅलो, हॅलो मॅडम." प्रकाश 2-3दा बोलला, परंतु समोरच्या मुलीने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यानंतर त्याने त्याच्यासमोर उभ्या असलेल्या त्या मुलीकडे पाहिले. "ताई, तुम्ही कोण आहात? तुम्ही माझी राईड बुक केली नव्हती का? मग तुम्ही डायरेक्ट माझ्या टॅक्सीमध्ये येऊन कसे बसलात? तुमच्यामुळे माझा पॅसेंजर माझ्यावरती चिडला." प्रकाश त्या मुलीसोबत बोलत होता. परंतु ती मुलगी शांतपणे एखाद्या शून्यामध्ये पाहावे तसे प्रकाशकडे पाहत होती. प्रकाश पुरता घाबरला. त्या निर्मनुष्य ठिकाणी, निर्मनुष्य रस्त्यावरून ही पोरगी त्याला घेऊन आली होती. याचा अर्थ तिचा काहीतरी लुटायचा वगैरे हेतू असावा, असे त्याला वाटले. तिची टोळी आजूबाजूला कुठेतरी असावी, असे त्याला वाटले. सावधानी म्हणून 2 पावलं प्रकाश मागे गेला. "मॅडम, तुम्ही कोण आहात? तुम्ही माझा काही घातपात नाही ना करणार?" एवढे बोलताच ती मुलगी म्हणाली, "नाही दादा, मी कशाला तुझा घातपात करू? तू तर मला माझ्या घरी आणून सोडले. गेली 15 वर्ष त्या ठिकाणी उभी राहून मी वाट बघत होते, की कोणीतरी येईल, मला लिफ्ट देईल आणि मला माझ्या घरी सोडेल. परंतु कोणीही मला माझ्या घरी सोडले नाही. गेली 15 वर्ष मी त्या ठिकाणी एकटी उभी होती. आज तू माझ्यासाठी गाडी थांबवली." "काय? 15 वर्ष? अगं, तू काय वेडी-बिडी झाली आहेस का? दारू-बिरू पिली आहेस का?" प्रकाश चिडून म्हणाला, "हो रे दादा, 15 वर्षापूर्वी माझे एक मोठे ॲक्सिडेंट झाले होते आणि हॉस्पिटलमध्येच माझा मृत्यू झाला. परंतु हॉस्पिटलमधून मला माझ्या घरी आणण्याऐवजी मला डायरेक्ट स्मशानात घेऊन गेले आणि माझा अंत्यविधी तिथेच उरकला. मला शेवटी एकदा माझ्या घरी यायचे होते, की माझी इच्छाच अपूर्ण राहिली. ही जी समोरची बिल्डिंग दिसते आहे, तिकडे माझे घर होते. परंतु आज तर ती बिल्डिंग पूर्ण पडणीला आली आहे. पूर्णपणे निर्मनुष्य आहे. त्यामध्ये कोणीही नाही. माझे आई-वडील कुठे गेले मला काहीच माहिती नाही. 15 वर्ष वाट पाहिली मी इकडे येण्याची. आज तू मला इकडे घेऊन आला, परंतु इथे येऊन काहीही उपयोग झाला नाही. इथे माझे आता कोणीही नाही. आता मी कुठे जाऊ? एवढ्या वर्षांत माझी इच्छा पूर्ण झाली, पण तरीही ती अपूर्णच राहिली ना. आता मी कुठे जाऊ? मला शेवटचे माझ्या आई बघायचे होते. आता मी कसे बघू? मी कुठे जाऊ? हे ऐकताच प्रकाश लगबगीने गाडीत बसला. तो पूर्णपणे घामाघूम झाला होता. त्याचे पूर्ण शरीर थरथरत होते. त्याला काहीही सुचेना. त्याने लगबगीने गिअर टाकला आणि एक्सिलेटर जेवढ्या जोरात दाबता येईल तेवढा दाबला आणि गाडी पळवली. तो गाडी पळवत होता. त्याच निर्मनुष्य झाडाझुडपांच्या रस्त्यातनं तो गाडी नेत होता. त्या काळोख्या रस्त्यावरती त्याची गाडी इकडे-तिकडे आपटत-आपटत चालली होती. पण कसेही करून या काळोख्या रस्त्यावरनं बाहेर पडावे, बस एवढेच त्याच्या डोक्यात होते. आणि त्या मुलीचा सतत आवाज त्याच्या कानामध्ये येत होता. "दादा, धन्यवाद.
तू मला इकडे आणले, पण आता माझे आई-वडील इकडे नाहीत. माझे कोणीच इकडे नाही. आता मी कुठे जाऊ? मी कोणाच्या घरी जाऊ? मला तुझ्या घरी घेऊन चल ना. मला तुझ्या घरी घेऊन चल ना. नाहीतर मी अशीच इकडे-तिकडे भटकत राहीन. दादा प्लीज मला तुझ्या घरी घेऊन चल." हा एकच आवाज त्याच्या कानामध्ये सतत येत होता. त्याला काय करावे काही समजेना. तो फक्त समोर बघून गाडीचा एक्सिलेटर दाबत होता. गाडी जेवढ्या फास्ट पळवता येईल तेवढा पळवत होता. आणि त्या मुलीचा सतत येणारा आवाज, "दादा मला तुझ्या घरी घेऊन चल ना. दादा मला तुझ्या घरी घेऊन चल ना." गाडी पळवता-पळवता त्याने रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिले, तर ती मुलगी अजूनही मागच्या सीटवर बसली होती आणि त्याच्याकडे पाहून हसत होती आणि एकच गोष्ट सारखी-सारखी म्हणत होती, "दादा मला तुझ्या घरी घेऊन चल ना. दादा मला तुझ्या घरी घेऊन चल ना." आणि 2 दिवसानंतर प्रकाशची गाडी एका झाडाला आदळलेली सापडली. गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता आणि त्यात प्रकाशचा मृतदेह होता. मित्रांनो, तुम्हाला आमची ही स्टोरी कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या मित्रांसोबत ही स्टोरी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.